जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 9 मार्च, आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे, अरे डॉक्टर तारण्यासाठी असतो का मारण्यासाठी रे. आपण डॉक्टरांच्याकडे जातो, तो आपल्याला सुई टोचतो, प्रसंगी नळी लावतो, आपण बरे होऊन घरी येतो. एखाद्याचा यामध्ये अंतही होतो. डॉक्टर तोंड वाईट करून सांगतो, माझ्याकडून जेवढे प्रयत्न करणे गरजेचे होते ते मी केले, शेवटी ईश्वरी इच्छा, तो सुद्धा ईश्वरावर सोडतो. असे लक्षावधी डॉक्टर जो निर्माण करू शकतो तो म्हणजे श्री गुरु होय. एकदा आपण अनुग्रहित झालो, प्रापंचिक व आध्यात्मिक जबाबदारीही ते घेतात. ही आपली धारणा स्वार्थाच्या दिशेने जाते. गजानन गुरुजींचा मुलगा, नाव त्याचे सोमनाथ होते. गजानन गुरुजी सेवेत असताना त्यांचा मुलगा वारला. त्या क्षणापासून श्री गुरुजी महाराजांच्या वरती रागावूनच होते. मनात त्यांचा एकच विचार चाललेला होता, मी महाराजांच्या सेवेत असताना माझा मुलगा मेलाच कसा. हीच विचाराची ठाम समजूत झाली होती. मात्र जन्म, जीवन, मृत्यू या तिन्ही अवस्थेमधून मानवाला जावेच लागते. मग तो मानव वा देव असो. राम गेले, कृष्ण गेले, तिथे आपण कोण? आपण काय अजरामर होणार आहोत? सर्वांना जायचे आहे. ज्याचे असे आयुष्य असेल, ज्याचे जसे आयुष्य असेल तेवढे श्वास त्याला मिळाले असतील. ते पूर्ण झाले की एक क्षणभर कोणाला जादा श्वास मिळत नाहीत. हे बोलल्याबरोबर गजानन गुरुजींचा राग मावळला. म्हणजे माझ्या मुलाच्या मृत्यूस श्री महाराज जबाबदार नाहीत. त्यांनी करायचे ते प्रयत्न केलेले असणारच ही त्यांची खात्री झाली. मात्र आपल्यावर संकटे आली, आपले काही वाईट झाले की देवाने असे का केले असे आपण म्हणतो, यासारखे दुसरे पाप नाही. देव या पृथ्वी तलावर तुमचे वाईट करायला जन्माला आला काय? हा साधा सरळ विचार माणसाला का सुचत नाही? त्यापेक्षा नास्तिक परवडला. तो देवाला तरी दोष देणार नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्री गुरु काय किंवा देव काय अत्यंत मायाळू असतात. त्यांना कोणाचेच दुःख सहन होत नाही. तो दयेचा सागर आहे. आपण त्याला मनापासून हाक मारा, त्याचे मनापासून नाम घ्या व तो कोणाचेही वाईट करत नाही ही खात्री बाळगा. ही भीती मनातून काढून टाका, तरच आपल्याला श्री गुरुविषयी अर्थात देवाविषयी प्रेम उत्पन्न होईल. परमेश्वराची प्राप्ती वयावर, धनावर, जाती धर्मावर अवलंबून असत नाही, तर ती तळमळीवर अवलंबून आहे. तळमळ लागण्यासाठी संपूर्ण शरणागत होणे महत्वाचे आहे. आपली देहबुद्धी आणि विकार जाण्यासाठी तर यावे. नामामुळे परमेश्वराकडे जाण्याची वाट होते. म्हणून हृदयात नामाची ज्योत सतत तेवत राहू द्यात. साधनेमुळे आपत्तीचे वेष्टन दूर होते व आपलेच आपल्याला खरे स्वरूप दिसते. माझ्यातला मला भगवंत आढळतो. ही सर्व चेतना मात्र तो देत असतो. तो आनंद स्वरूप भगवंत माझ्यातच आहे, ही खात्री पटवून देणारा मार्ग म्हणजे नाम होय. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो, अशी अवस्था आपली होऊन जाते. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर।